आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करतो. श्री वैष्णवी महिला व आदिवासी विकास संस्था अमरावती महाराष्ट्र सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत गणेश वानखडे लिखित सौरभ शेंडे दिग्दर्शित एक प्रेमळ एकांकिका उत्तरायण. पात्र परिचय, भूमिका आणि कलावंत. तो सौरभ शेंडे आणि ती अनुराधा वाठोडकर. पार्श्वमंच, पार्श्वसंगीत पौर्णिमा देव, प्रकाशयोजना मयूर शेंडे, नेपथ्य रचना योगेश जाधव आणि रंगभूषा वेशभूषा श्रद्धा देव. तर सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत प्रेमळ एकांकिका उत्तरायण. कर्टन ओपन. अगं पोहोचलीये मी इथे, पण फार गर्दी आहे. आता ते मला कुठेच दिसत नाहीये. शोधू तरी देत ना. वरून माझ्या मोबाईलचा सुद्धा खूप प्रॉब्लेम चालू आहे यार. मध्येच स्विच ऑफ होतोय, मध्येच ऑन होतोय, मध्येच वाजतोय. एक काम कर, तू मला ना त्यांचा नंबर दे. मोबाईल मध्ये एक काम कर, मी नोट डाऊन करते, तू मला नंबर दे. हो सांग. सांगतेस ना? हा एक मिनिट. काय म्हणालीस? हो अगं थांबली आहे मी इथे. सांग तू नंबर, मी नोट डाऊन करून घेते. एक मिनिट थांब जरा. हां काय 95794499 लास्ट काय 66. ओके. आता मी जेव्हा तुझा हा नंबर तर परिचयाचा वाटतो. थांबाव तुम्ही. काही नाही ग मध्येच. बरं एक काम करणार आहेस का? फोन चालू ठेव, पुन्हा एकदा चेक करून घे आणि मग आपण डिसाईड करू. ओके थांब. हो बघतीये मी. हा कांदा घ्या. नंबर द्या. फेकला. सॉरी. एक काम कर ना, मला पुन्हा नंबर सांगणार आहेस का? मी स्वतः नोट डाऊन करते. हो हा बोल. हां हां ठीक आहे. हो ग कॉल करते आणि कळवते तुला. ठीक आहे चल बाय. थँक्स. वेलकम. बीबी हां डोमेस्टिक व्हायलन्स. नाही. ते हा मावशी बोल. हो ऑफकोर्स सगळं मी तुझ्याचकडे थांबणार आहे. हाही काही विचारण्याचा प्रश्न आहे का? हॅलो. सॉरी सॉरी. हो सर. काय मुलाला आणायला शाळेत जायचं आत्ता? ठीक आहे चालेल. माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम सुरू आहे जरा. कधी स्विच ऑन होतोय, कधी बंद होतोय, कधी वाजतोय, कळलं नाही मला. अच्छा. कितवी हेअरिंग आहे? कदाचित पहिलीच असावी. तुम्ही हा अंदाज कसा काय लावू शकता हो? तळ हातावर अर्धवट सुटलेला मेहंदीचा रंग, चेहऱ्यावरती स्कार आणि नजरेत काहीतरी शोधण्याचा अट्टहास. पहिल्या तारखेला या देवाचं दर्शन घ्यायला येणाऱ्या मुली अशाच रूपात येतात. कदाचित अपराधीपणाची भावना असावी. ओ एक मिनिट. मी कुठलाही अपराध केलेला नाहीये, कळलं? माझं आहे.
टायमिंग कसा काय चुकतो का? एक मिनिट थांब सांगतो. 2. अरे मग लंच टाइमच्या आधी पोहोचायचं ना. हे बघ हॅलो, ते मला काही ऐकायचं नाही आहे. मी घरी येऊस तर तुझी ऍडमिशन. हॅलो 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 कटला. अहो हल्लीची पिढी म्हणजे ना उतनी आहे माझी. माझं स्वप्न आहे हो, तिने लॉ करावं, LLB. गदडीला MBA करायचं होतं. अहो मला डिचवण्यासाठी माझ्या मोबाईलची रिंगटोन हे ठेवली आहे. असं आता सांगितलं काहीतरी पेट्रोटिक टोन ठेव ग, पण ऐकेल तर शपथ ना. तुमच्या मोबाईल मध्ये वेळ दिसत नसेल ना? दिसतो हे बघा. मग माझा हात धरण्याची काय गरज होती? ओ माझा तसा उद्देश नव्हता. भावनेच्या भरात झालं माझ्याकडून. भावनेच्या भरात माणसांकडून चुका होतात. ऐकलं असेलच तुम्ही. तुम्ही तो चित्रपट बघितला का हो, सलमान खानचा दबंग? त्या चित्रपटात नाही का संवाद, गेंदा भैया भावनाओं में बह गए, कसली फसगत झाली बघा तुमची. अरे बापरे. हा. म्हणजे मग आता चित्रपटाच्या कथेनुसार माझी मान वगैरे मुरडणार आहात का तुम्ही? तुम्ही पागल आहे का हो? तुम्हाला कळतंय का? अहो आपल्या चर्चेचं बाष्पीकरण होत आहे. काही काय बोलता? मी तुम्हाला ओळखत सुद्धा नाही. अहो ज्या व्यक्तीला मी ओळखत नाही त्या व्यक्तीबद्दल असले विचार कसं काय रुजवू शकतो मी आपल्या डोक्यात? नाही. हे अच्छा, बघा. म्हणजे ओळख असती तर तुम्ही असे विचार रुजवले असते का? हो मॅडम, तुमच्या ओठाचं आणि कानाचं अंतर किलोमीटर मध्ये आहे का हो? काय? माझे शब्द पोहोचत नाही का तुमच्यापर्यंत? हे बघा. हे बघा मॅडम, मी काय बोलतो तुम्हाला कळतंय का? अहो बोलताना निदान आपल्या वयाचं अंतर तरी बघा. अंतर. तुमचा मोबाईल असता हो, एक तर उसाच्या फेकून तरी द्या. अडतूस चाले. चायनाचा मोबाईल खिशातून देशभक्तीचे नारे लावतात. हे बघा. फारच विद्रोही दिसता हो तुम्ही. म्हणूनच कदाचित बायको सोडून गेली असेल. ओ मॅडम, तुम्हाला कोणी सांगितलं माझं लग्न झालंय ते? का नाही झालंय? झालं? संपलं? अहो खरंच नाही झालं माझं लग्न. तुम्हाला विश्वास होत नाही ना? तुम्हाला सांगतो. अहो मॅडम, माझ्या या डोक्याच्या केसाच्या टोकापासून तर पायाच्या नखापर्यंत मी एकदम नॉर्मल आहे. आय एम द नॉर्मल पर्सन इन द वर्ल्ड. तुम्हाला विश्वासच होत नाही. हे बघा माझी फाईल, त्यात माझे काही रिपोर्ट्स आहेत, ते तुम्हाला दाखवूनच देतो. हल्लीच्या मुलींना विश्वासच होत नाही. हा हे बघा, हा माझा 12वीतला एक्सरे. 12वीतला? म्हणजे मी 12 वर्षाचा असतो तेव्हाचा माझा एक्सरे असतो हा. हे बघा, माझ्या मानेला क्रॅक आला होता, तो आता नॉर्मल आहे. हा हे बघा. त्यानंतर हा माझा 22व्या वर्षी मला ना चिकनगुनिया झाला होता हो. होई आता बघा. आणि 25व्या वर्षी हे बघा माझ्या रक्तात ना HIV? टेस्ट. कशाला? मी दर महिन्याला करतो HIV टेस्ट. पण अहो पॉझिटिव्ह आहे. What? अहो म्हणजे निगेटिव्ह आहे हो. त्या इकडे त्याला या इंग्रजी भाषेचा कुत्रा पाडून ना स्टॅनिस्लॉव्स्कीला मी कधी माफच नाही करणार. हो, त्याचा इथे काय संबंध आहे? आणि तुम्ही त्याला माफ करण्याआधी त्याने तुम्हाला माफ करायला हवं ना? तुम्ही ओळखता का हो स्टॅनिस्लॉव्स्कीला? कुणी का असे ना. पण मला एक सांगा, हा, तुम्ही वर्जिन आहात? मी जोगदंडे. पहिला फॉर्म कुठल्या वयात बघितला? पडलं. माझे रिपोर्ट पडले. त्याचा इथे काय संबंध आहे मॅडम? एक मिनिट. म्हणजे म्हणजे तुम्ही वर्जिन आहात? हो मॅडम. अहो लोक बघतायत हो आपल्याकडे. अहो सावकाश मॅडम. अहो, तुमचं वय साधारणतः 45 ते 50. आणि एक संपूर्ण व्यक्ती आपले मेडिकल रिपोर्ट्स घेऊन कौटुंबिक न्यायालयात उभा आहे. आनंद घेतोय, नेत्रसूप उपभोगतोय. हो वा सावकाश वा वा मॅडम. वा वा वा.
बघतायत आपल्याकडे. हो, बघू द्या. काय बघू द्या? काही नाही, बायको आहे माझी, हा? विनोद. हा विनोद. हो, विनोद सांगितला तिला, हत्ती आणि मुंगीचा. हो हो मॅडम, सावकाश होत, मला कळतंय का? पण कौटुंबिक न्यायालयाच्या परिसरात बसलाय आणि काही काय बोलता, मी वर्जिन नाही हो. हो. हे बघा, माझ्या शाळेचं आय कार्ड. बोराडे ना. ओ! काय डान्स टीचर होत्या का? इतिहास शिकवायच्या. असं? म्हणजे त्या वेगळ्या शिकवायच्या हो. बोराडे मॅम, माझं पहिलं आणि कदाचित शेवटचं प्रेम. जगात सुंदर स्त्री बघितली असेल ना, तर स्त्री म्हणजे हीच, बोराडे मॅम. मी कदाचित 7वीत असेल हो तेव्हा. आमच्या शाळेला खो खो मध्ये 3rd प्राइज मिळालं होतं. तेव्हा संघाचा कॅप्टन म्हणून मॅडमने मला मिठी मारली होती. त्यांच्या मऊ हाताने माझ्या केसांमधून फिरवलं. तसेच दुसऱ्या मऊ हाताच्या बोटांनी माझी हनवटी पकडली आणि माझ्या गालाची हळूच पप्पी घेतली. मला वाटायचं की हाच तो क्षण, ज्या क्षणी आदम आणि येऊला आपल्या अस्तित्वाची जाणीव झाली असेल आणि माझ्यासाठी तो क्षण जणू तिथेच थांबला असावा. पुढे पुढे काय, इतिहासाचा पिरियडच झाला. हा? म्हणजे पुढे उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर मी 8वीत गेलो हो. आणि मग कळलं की मॅडमची बदलीच झाली.